उठ तू, आपण तिकडे बसूया. हो, आणि आता हा विषय प्लीज नको. मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येतो. आता उठ की जरा, ऐक की माझं. चल. बस इकडे बस. अरे वहिनीचा विश्वास तोडला मी. मला ना जेवायचं, मी जातो ना. अरे गप्प बस की जरा आता. राणा तर मला उडकत आला. तुम्ही रातभर जागून माझी वाट बघितली आणि मी तुम्हाला मान खाली घालायला लावली. तुमच्याशिवाय कुठीच नाही माझं. हो भाऊजी, असं नाहीये. सगळे तुमचेच आहेत. तुम्हाला माहितीये, तुम्ही जेवला नाहीत म्हणून आपल्या घरात कोणीही जेवलं नाहीये. तर जेवण आहे तू. पहिलं तू का, मग मी खातो. हा म्हणतो ना, काय म्हणलेलो. खा खा. खरंच माझ्याकडे चूक झाली. मी असं करायला नको. अरे बस. भाऊजी, चूक सुधारली तर ती चूक राहत नाही. तुम्ही आधी जेवा, तर आपण उद्या बोलू. काय केलंच आहे. समजा चांगलं चाललं होतं ना. कशा बाई आमच्या यांच्या डोक्यात ते बिझनेसचं कुळ भरलं. आता राणा भाऊजींनी अख्ख्या गावभर पेढं वाटलं, सर्टिफिकेट दावलं. अख्खं गाव हसत असेल आमच्या यांच्यावर. पण जाऊ बाईसनी तर करायला पाहिजे होतं ना. खरं काय खोटं काय ते का नाही बघून घेतलं. केवळ तुमच्या हट्टापायी आम्ही सूरजला मदत केली. तुमच्यावर विश्वास ठेवला आणि आज हे झालं. याच्या पुढे कुठली बी गोष्ट करताना 10 वेळा विचार करा. आमचं नाव खराब होईल असं काय करू नका आणि कुणाला करायला देऊ नका. अशा का बसलाय. काही नाही. सूरज भाऊजी आणि हे आत्ताच जेवून गेले. तुम्हाला काही हवंय का. नाही, आवाज आला म्हणून बघायला आलो तर तुम्ही दिसला. अहो अशा उदास नका राहू. अहो नका एवढा विचार करू. मगाशी रागाच्या भरात आम्ही तुम्हाला बोललो, चुकलंच आमचं. नाही, नका एवढं मनावर घेऊ.
नाही त्यात तुमची काय बी चूक नाही. अहो सूरज कसा आहे आम्हाला चांगलं माहिती. आबा, खरं तर सूरज भाऊजींची ही काहीच चूक नाहीये. म्हणजे त्यांच्याकडून थोडा निष्काळजीपणा झालाय खरंय, पण तो तर माझ्याकडूनही झाला ना. तुम्ही माझ्यावर एवढ्या विश्वासाने जबाबदारी टाकली होती आणि मी ती नाही पूर्ण करू शकले. मग राग फक्त सूरज भाऊजींवर का? अहो आमचा कुणावरच राग नाही. जे असते ते टायमापुरतं असते. म्हणजे खरंच तुम्ही माझ्यावर नाही रागवलात? अहो अजिबात नाही. अहो जसा राणा सूरज तशा तुम्ही आम्हाला बी. अहो पोरांकडून चुका झाल्या म्हणून लई ताणून धरणाऱ्यातले आम्ही नाही. अहो सूरजच्या आयुष्याचं कल्याण व्हावं एवढीच इच्छा आहे. अहो राणा पहिल्यापासून कष्टाळू, त्यात तुमची साथ लाभली. पण हे सूरज लहानपणापासून आळशी, बेभरोशाचा. त्यात त्याची ती बायको. अहो सूरजच्या काळजीने जीव कसा नुसा होतो बघा. मग कधी कधी रागावर ताबा नाही राहत. कसं व्हायचं या पोराच्या आयुष्याचं काय माहित. तुम्ही काही काळजी करू नका. सूरज भाऊजी मनाचे सच्चेत. ते ह्या सगळ्यातून नक्की बाहेर पडतील. तुमचे याने जरा तरी सुधारलाय त्यो. वाटलं होतं गाडी तर रुळावर येईल, पण आज नेमकं गुण उधळलं त्यानं. अहो मुद्दामून नाही केला आबा त्यांनी. फसवले गेलेत ते. अहो हेच तर कळत नाही ना त्याला. अंगात दांडगा उत्साह असून काय उपयोग. डोक्याचा वापर करायला नको. आता अडाणी म्हणावं तर चांगला शिकला सवरलेला आहे की. अनुभवातूनच शिकतो ना आबा माणूस. अहो पण कधी. तुम्ही एक काम करा, रानाकडे लक्ष द्या. त्याला शिकवायचं घ्या मनावर. अहो काय साध्या बोळ्या माणसाला फसवायला जग टपलेलंच असते बघा. तुम्ही रानाला साक्षर केलं तर आमच्या आयुष्यातलं एक कोर मिटल बघा. आबा, मी तुम्हाला शब्द देते की मी राणाजींना साक्षर करीन आणि सूरज भाऊजींनाही व्यवस्थित मार्गावर आणीन. अहो तेवढा विश्वास आहे आमचा तुमच्यावर. बरं हा, उद्या आम्ही मुंबईला चाललोय. आमची दोन्ही बी पोरं तुमच्या ताब्यात. चांगलं सुधरवतेच नाही. आणि नाही ऐकलं तर चांगला छड्यांचा प्रसाद द्या. हो, पण तुम्ही सूरज भाऊजींवरचा राग आता सोडा. अहो राग कधी नव्हताच आमचा. जे असतंय ते टायमापुरतं असते बघा. बरं हा, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही असं चेहरा पाडून बसायचं नाही. चेहरा कायम हसरा ठेवायचा. अहो तेच शोभतंय तुम्हाला. हो. चला येतो आम्ही. मला वाटलं आता आबा जातात का नाही. तुम्ही तुम्ही कुठे होतात? हे काय इकडं? अहो इकडं लपून बसलो होतो. का? अहो त्याचं काय आहे, ते सूरजला सोडायला गेलो होतो ना व. आणि आता आबांसमोर आलो असतो तर सूरजचे समजे पराक्रम कळले असते त्यास. मग अजून राग धरला असता. आबांच्या मनात आता अजिबात राग नाही. मग चांगलंच आहे की. चला, खूप उशीर झाला. उद्या तुम्हालाही तालमीत जायचंय ना. झोपूया मग आता. होय. हे काय? जेवण आम्हा समद्यासनी बळबळ करून खायला घातलं सा. आता स्वतः उपाशी राहणार होय. मला खरंच भूक नाहीये. असं कसं? अहो
खरंच नाहीये. मी मगाशीच खाल्लं. कधी? हे बघा, उगा खोटं बोलू नका असं. अहो नाही, मला नाहीये भूक. हे असं पोटावर हात ठेवून दाबा. हं? अहो दाबा की. का? अहो करा तरी. इकडं लय जागा आहे बघा. चला खावा पटक दिसी. अहो खरंच माझं पोट भरलंय. अहो लय जागा शिल्लक आहे. चला खाऊन घ्या. अहो खरंच पोट भरलंय माझं. हवं तर तुम्ही बघा. नाही नको. अहो लांबनं बी कळतं की मला. थांबा. अहो मी खरंच सांगते, पोट भरलंय माझं. अहो खरंच नाहीये भूक. तुम्ही पहिले बसा. अहो बसा की. अहो. बसा. चला खाऊन घ्या पटक दिसी. अहो खरंच भूक नाहीये मला. अहो खाऊन घ्या. हो हे घ्या. एक घास चिवचा. अहो हे काय लहान मुलासारखं. अहो माणसाचं तोंड उदास झालं की त्याला भूक लागत नाही. म्हणलं जरा असावया. चला खावा लवकर. घ्या. तुम्हाला एक सांगू? सांगा की. कुठून येतो एवढा चांगुलपणा तुमच्यात? कितीही मोठं संकट आलं ना तरी त्यातून उभं राहायची ताकद मिळते. तुम्ही खरंच खूप चांगले आहात. आता उग तुम्ही मला लाजवू नका सर. चला खावा पटक दिशी. अहो नाही खरंच. मगाशी तुम्ही एवढा धीर दिलात म्हणून आता बरं वाटतंय. अहो तुम्हाला बरं वाटणार असेल तर मी तुमच्यासाठी काय बी करायला तयार आहे. खरंच? खरंच काय बी. काही कराल? हा. मग तुम्ही माझ्यासाठी उद्यापासून लिहायला आणि वाचायला शिकायचं. माझ्यासाठी अक्षरांची गट्टी करायची. शिकाल ना तुम्ही? चला खावा लवकर. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. चला तुम्ही खाऊन घ्या लवकर. ते मी नंतर बघते, आधी तुम्ही उत्तर द्या. असं काय करताय? आधी उत्तर तरी द्या. एक घास काऊचा. अहो जेवताना बोलू नये असं तुम्ही शिकवलंय ना? प्रश्न आणू चडी. आणू काय? चला खावा लवकर. साहेबराव आपल्याला घाई करायला पाहिजे, नाहीतर आपलं काय खरं नाही. वैर माझं काय खरं नाही. अंजलीबाई इकडे आल्या तर इकडेच आपली शाळा घेतील. बर बाबा तुझी नाही माझी. हा ते आजपासून शिकवणार म्हणल्यात मला. मला सांग हे जमणार आहे का आपल्याला? हा नाही. अरे नाही कसं सांगायचं? आजवर कधी मी त्यांना नाही म्हणले वय. नाही बी म्हणता येईना आणि वय बी म्हणता येईना. अडकीत त्यात सापडल्यागत झालंय माझं. साहेबराव मी काय म्हणतो, आपण लवकर कल्टी मारू घरात ना काय? हा काय शिकू? अरे सोपं आहे वय ते. हा आणि तुला तर समजा माहिती आहे ना व ते शिकण्याचा अनुभव किती वाईट आहे माझा. परत मला ते वाटेला जायचं बी नाही. हे बघ
आपण लवकर आंघोळ करू आणि सटकू घरातनं. हा तू पकस तयारीत राहा. साहेबराव, गडबडीत टॉवेल विसरलो की. आता हाक मारली तरी बी अडकणार आणि नाही हाक मारली तरी बी अडकणार. आता काय करायचं? गोदक्का, गोदक्का, ए गोदक्का, गोदक्का. काय रे राणा? ते मी जरा टॉवेल विसरलोय, जरा आणून दे की. अरे मी कामात आहे. थांब, अंजलीला हाक मारते. हा नाही, नको नको. अगं तूच आणून दे की. अरे पण मीच का? माझा हात पिठाच आहेत. अंजलीला हाक मारते. थांब. ती असं वरवर धरून आण की. बायकोला हाक मारायला असतोय सोय. तिलाच हाक मार की. अगं असं काय करतीस? जर दे की आणून. बरं बाबा, आता हे शेवटचं. हा, परतच्याला मला काय काम सांगायचं नाही. काय असेल ते तुझ्या बायकोला सांगायचं. काय? बर. वाचलो बरं का साहेबराव. तर गोदक्काला कसं सांगायचं? अंजलीबाई इकडे आल्या असत्या तर इकडे शाळा सुरू केली असते आपली. बरं बाबा, माझी माहिती आहे मला. बरं झालं तू आलीस. ते तुझ्या नवऱ्याला टॉवेल पाहिजे, तर तो तुला लाजायला लागलाय. जा त्याला टॉवेल दे जा. अच्छा, तिथे लपून बसलेत का? ये की गोदक्का, किती वेळ झाला? अरे एवढ्या उन्हानं सुकला असता अंग. ये की लवकर. अरे सटकायचंय मला घरातनं. ये की. साहेबराव, तुला बी सांगता येत नाही काय टॉवेल विसरलो म्हणून? किती वेळ झालं गोदक? तुम्ही का आणला? गोदक्काला सांगितलं होतं की. मी कोण आहे तुमची? बायको. मग टॉवेल कोण आणणार? गोदक्का. का? मीच आणणार ना टॉवेल. वय काय? थँक्यू. थांबा, सकाळपासून का लपताय माझ्यापासून? मी उठल्यापासून तुम्हाला शोधते मी आणि तुम्ही इथे लपून बसलाय. अहो, मी कुठं लपून बसलोय? आंघोळ करायला इकडं. तुम्ही कधी शिकणार आहात? काल रात्री प्रश्न विचारला होता मी, उत्तर न देताच झोपून गेलात. नाही तसं. आणि आता सकाळपासून तुम्हाला शोधतेय तर माझ्यापासूनच पळ काढताय. मी अजिबात मागे हटणार नाही. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळायलाच हवं. कधी शिकणार आहात? अहो तर दम का की, अंग तर पुसू द्या. हा, या विषयावर आपण निवांतपणे बोलू. ते जरा गडबडीत आहे. अजिबात नाही. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर आत्ताच हवं. शिकायचं म्हणजे शिकायचंच. कधी शिकणार आहात सांगा. साहेबराव, आज लय काम आहेत ना शेतात. चल जाऊया लवकर. कामं सगळी नंतर, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जाऊया काय? उत्तर. हे उत्तर. हा, तुम्ही विषय बदलू नका, प्रश्नाचं उत्तर द्या. अंजली, हा, यायलाच. हो, मी जातेय, पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी तुम्हाला कुठेही बाहेर जाऊ देणार नाहीये. अंजली, जाऊ की लवकर. हा, यायलाच. मी जाते. आबा मुंबईला चालले, त्यांना भेटायला या. मुंबईला? आणि येताना माझ्या प्रश्नाचं उत्तर घेऊन या. आबा मुंबईला चाललेत ना?
जावा आबा बोलत आहेत. आबा आलेत. बघितलंस ना व ही अशी असती शाळा. पोरं बरोबर बोलतात. काही समजत नाही तवर समजवतात. कापड बी खिडकीतनं जाऊन बदलावी लागणार.